नमस्कार मित्रांनो, इन्कम टॅक्स विषयीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीतच असेल की आपल्याला असे खूप सारे पेमेंट्स मिळतात, ज्यामधून इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे टी-डी-एस कपात केली जाते. जसे की सॅलरी, इंटरेस्ट, कमिशन किंवा रेंट. जो व्यक्ती हे पेमेंट करण्यासाठी जबाबदार आहे, तो त्यातून आधी टी-डी-एस कपात करतो आणि उरलेली रक्कम आपल्याला देतो. तर हा जो आपला टी-डी-एस कपात झालेला आहे, तो आपण आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये क्लेम करू शकतो किंवा त्याचा आपण रिफंड मागू शकतो. पण त्यासाठी आवश्यक आहे की हा जो आपला टी-डी-एस कपात झालेला आहे, तो आपल्या पॅन नंबरवर जमा झालेला आहे की नाही. जर तो आपल्या पॅन नंबरवर जमा झालेला नसेल, तर तो आपण इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये क्लेम करू शकणार नाही आणि त्यामुळे आपल्याला समस्या होऊ शकते. तर हा जो टी-डी-एस आपला कपात झालेला आहे, तो आपल्या पॅन नंबरवर जमा झालेला आहे की नाही, तो आपण सोप्या पद्धतीने इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती लॉग इन करून चेक करू शकतो. त्यासाठी आपल्याला incometax.gov.in या वेबसाईटवरती यावं लागते आणि इथे लॉग इनवाला ऑप्शनवर क्लिक करून आपण लॉग इन करून आपला जो टी-डी-एस कपात झालेला आहे, तो आपल्या पॅन नंबरवर जमा झाला की नाही, तो आपण चेक करू शकतो. तर इथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला आधी आपला जो पॅन नंबर आहे, तो या पोर्टलवरती रजिस्टर करावा लागतो. इथे जर रजिस्टर नसेल, तर आपण लॉग इन करून चेक करू शकणार नाही. तर आधी पॅन नंबर रजिस्टर करून घ्या, नंतर इथे लॉग इनवर क्लिक करून आपण चेक करू शकतो. तर इथे लॉग इन करण्यासाठी आपण लॉग इनवर क्लिक करू आणि पुढची प्रोसेस बघू. तर आता मी इथे इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती लॉग इन केलेलं आहे. आता आपल्याला आपला टी-डी-एस चेक करायचा आहे. आपला टी-डी-एस चेक करण्यासाठी आपल्याला फॉर्म 26A चेक करावा लागतो. तो चेक करण्यासाठी आपल्याला इथे एक ई फाईलवाला ऑप्शन दिसतो. यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि इथे व्ह्यू फॉर्म 26A या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यानंतर याला कन्फर्म करावं लागेल. नंतर इथे आपल्याला एक डायलॉग बॉक्स दिसेल, यावरती टिक करावं लागेल आणि इथे प्रोसीडवर क्लिक करावं लागेल. आता इथे आपल्याला एक ऑप्शन दिसेल, व्ह्यू टॅक्स क्रेडिट, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यानंतर इथे आपल्याला असेसमेंट इयर सिलेक्ट करावं लागेल. ज्या पण असेसमेंट इयरसाठी आपल्याला टी-डी-एस चेक करायचा आहे, तो इथे आपण सिलेक्ट करू शकतो. जसे की आपण इथे 2025-2026 घेणार आणि इथे व्ह्यू ॲज HTML करावं लागेल आणि इथे व्ह्यू डाउनलोडवाल्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. आता इथे खाली आपल्याला आपले टी-डी-एस डिटेल्स दिसेल. त्यासाठी आपल्याला खाली यावं लागेल. आता इथे आपला जो वेगवेगळ्या डिडक्टर्सद्वारे टी-डी-एस कपात केलेला आहे, तो इथे आपल्याला दिसायला लागेल. इथे आपण तो बघू शकतो. आणि ही जी रिपोर्ट आहे, ही जे स्टेटमेंट आहे, याला आपण डाउनलोड पण करू शकतो. यासाठी आपल्याला वरती जावं लागेल आणि इथे एक्सपोर्ट ॲज PDF वाल्या ऑप्शनवर क्लिक करून याला आपण डाउनलोड करू शकतो. तर तुमचा पण जर टी-डी-एस कपात झालेला असेल, तर तो तुमच्या पॅन नंबरवर जमा झाला की नाही, तो अशा प्रकारे चेक करून घ्या. आणि जर इथे तो जमा दिसत नसेल, तर ज्या कोणी व्यक्तीने तुमचा टी-डी-एस कपात केलेला आहे, त्याच्याशी संपर्क करा आणि त्याच्याकडून अपडेट करून घ्या. या व्हिडिओची माहिती जर आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.